महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते। पुढे जाऊया आपण। प्रतापगडाच्या संवर्धनात चुकीचं आणि निकृष्ट दर्जाचं काम खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत स्थानिक शिवप्रेमी संतापले। या ठिकाणी सुरू असलेलं काम त्यांनी बंद पाडलं आणि मोठं आंदोलन उभं करू असा इशारा शिवप्रेमींनी दिलाय। महाराजांच्या किल्ल्याला बकाल केलं जातंय असं म्हणताना हे शिवप्रेमी त्यांचे डोळे पाणावले। प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत 350 वर्षांपेक्षा जास्त काळ मोठ्या अभिमानानं उभा आहे। या किल्ल्याला आता थोड्या डागडुजीची गरज आहे आणि गड पुन्हा शिवकालीन दिसावा या हेतूनं राज्य सरकारनं या किल्ल्याकरता तब्बल 160 कोटींहून अधिकचा निधी दिलाय देखील। या किल्ल्याचं काम सुरू झालं पण नेमलेला ठेकेदार कामामध्ये घोळ घालतोय, निकृष्ट दर्जाचं काम करतोय, हे खपवून घेतलं जाणार नाही असं शिवप्रेमींचं म्हणणं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले महाराष्ट्रात अजूनही ताठ मानेने उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि यातलाच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे प्रतापगड। छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मोठा पराक्रम या किल्ल्यावर केलेला आपण इतिहासात पाहतो। मी आता प्रतापगडवर उभा आहे, तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतो, पण त्याच्या पाठीमागचं हे दाखवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। या प्रतापगडाला राज्य सरकारकडून जवळपास 160 कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध झालाय आणि प्रतापगडाच्या संवर्धनाचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र हे काम कशा पद्धतीनं सुरू आहे, हे कसं चुकीचं सुरू आहे आणि हे बकाल करण्याचं काम सगळं कसं सुरू आहे हे मी तुम्हाला दाखवतोय। खूप मोठा आरोप इथल्या ग्रामस्थांनी आणि शिवप्रेमींनी गडप्रेमींनी केलेला आहे। मी प्रतापगडावर आहे, तुम्हाला इथलं सगळं दृश्य दाखवतोय। समोर तुम्हाला जो बुरुज दिसतोय प्रतापगडाचा, त्यातला एक मोठा फरक मी तुम्हाला सध्या दाखवतो। आपण एक पाहू शकतो, तो 1 वर्षापूर्वी हा बुरुज दुरुस्त केलेला आहे। हा बुरुज बघा आणि त्याच्या शेजारी असलेला 350 वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला बुरुज बघा, यातला फरक स्पष्टपणे जाणवतो। खरं पाहायला गेलं तर 350 वर्ष झाली तरी हा बुरुज आहे तसा अजून आपल्याला पाहायला मिळतो। मात्र 1 वर्षापूर्वी तयार केलेला बुरुज एकदम बकाल, या गडाचं स्वरूप रूप बकाल करण्याचं काम करतोय आणि हीच गोष्ट शिवप्रेमींना गडप्रेमींना खटकतीये आणि याच्याच बद्दल अनेक शिवप्रेमींनी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आवाज उठवायला सुरुवात केली आहे। हे काम पहा तुम्ही कसं आहे। खरं तर हेरिटेज प्रॉपर्टी आहे ही, याचं काम करताना अगदी काळजीपूर्वक करावं लागतं। मात्र हे काम आपण पाहू शकता एकदम बकाल, म्हणजे पुढची पिढी या गडाकडे काय म्हणून पाहणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। याच्यामुळं हे काम तातडीनं थांबवावं असं शिवप्रेमींचं म्हणणं आहे आणि मदत पुनर्वसन मंत्री जे आहेत मकरंद पाटील यांनी असे आदेश सुद्धा दिलेत की हे काम तातडीनं थांबवावं। मात्र हे काम थांबवत असताना हे काम पुन्हा या कॉन्ट्रॅक्टरला देऊ नये अशी सुद्धा मागणी इथले शिवप्रेमी करतायत। कॅमेरामॅन तुषार सह सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, प्रतापगड, सातारा।